आपण कवयित्री नीरजा यांची ही कविता अभ्यासणार आहोत। ह्या कवयित्रीचा परिचय बघणं आपणास गरजेचं आहे। कवयित्री आहेत नीरजा राजन धुळेकर। यांचा काव्यसंग्रह आहे निरर्थकाचे पक्षी। मग अशा यांना महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत इंदिरा संत पुरस्कार आहे, भैरू रतन दमानी पुरस्कार आहे। अशा अनेक पुरस्कारांनी या सन्मानित कवयित्री आहेत। मग या कवयित्रींचा परिचय करून घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे की या नीरजा या ज्या आहेत या मराठीतील एक कवयित्री व कथा लेखिका आहेत। त्या समीक्षक मसू पाटील यांची कन्या आहेत। ग्रंथालय आणि साने गुरुजी ट्रस्टच्या अनुवाद सुविधा केंद्राच्या त्या पदाधिकारी आहेत। त्यांच्या आईचे नाव वसुधा पाटील। त्यांचा आपल्या आगरी समाजातील महिलांशी मोठा संपर्क होता। त्यांची अनेक लोकगीतेही त्यांनी संकलित केली होती। आईच्या या समर्थ व्यक्तिमत्वाचा आणि त्यांनी जमा केलेल्या लोकवाङ्मयातून आत्मनिष्ठ स्त्रीच्या घडलेल्या दर्शनाचा नीरजा यांच्यावर प्रखर प्रभाव पडलेला होता। नीरजा यांच्या कविता लेखनाला खरं तर महाविद्यालयीन काळातच सुरुवात झाली, तरी त्यांच्या कवितेला पहिली महत्त्वाची दाद मिळाली ना ती साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राजा शिवाजी विद्यालयात 60वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं। तेव्हा नीरजा यांनी या संमेलनात पहिल्यांदा नवोदित कवींच्या व्यासपीठावर सावित्री ही कविता वाचली होती। या कवितेला तेव्हा एवढी दाद मिळाली की पुढच्याच वर्षी त्यांचा समावेश निमंत्रितांच्या या कवी संमेलनात झाला। त्यानंतर वेणा हा नीरजा यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला। नीरजा यांनी सकाळच्या सप्तरंग जी पुरवणी प्रकाशित होते त्यामध्ये मी का ते टाकली हे सदर लोकप्रिय झालं आहे। आधुनिक जीवन जाणीवा त्यांच्या एकूणच लेखनातून व्यक्त होताना दिसतात। नीरजा यांनी अनेक कथासंग्रह कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत। त्यांचा हा जो निरर्थकाचे पक्षी हा जो आपला काव्यसंग्रह आहे ना, या काव्यसंग्रहाला केशवराव कोठावळे पुरस्कार प्राप्त झालेला आहे। कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या स्त्री प्रतिमा या विषयावर बोलण्यासाठी नाशिकच्या मुक्त विद्यापीठातल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे त्यांना बोलवण्यात आलं होतं। नीरजा या पुणे येथे भरलेल्या 4थ्या सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या आणि हे साहित्य संमेलन डिसेंबर 2013 मध्ये झालेलं आहे। निरन्वय या कविता संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी ह.स. गोखले पुरस्कार, त्यांच्या साहित्याला राज्य सरकारचे इंदिरा संत पुरस्कार, कवी केशवसूत पुरस्कार, पुभा भावे पुरस्कार व ताराबाई शिंदे पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशनचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। पावसात सूर्य शोधणारी माणसं या कथासंग्रहाला दिवाकर कृष्ण पुरस्कार हाही प्राप्त झालेला आहे। नंतर सामनाचा डॉक्टर अ.भा. वरटी कथा लेखक पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे। खरं तर त्यांच्या कवितेवर स्त्रीवादी हा शिक्का बसलेला आहे। आता तो बसलाय त्याला खरं तर त्यांची सुद्धा हरकत नाहीये, कारण कायमच स्त्रीच्या शोषणाविषयी बोलणारी आणि पुरुषांच्या सत्तेच्या लालसेवर टीका करणारी कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि स्त्रीवादाच्या ज्या काही व्याख्या आहेत ना त्यात बसणारी त्यांची कविता खरोखरच आहेच। अर्थातच पाश्चात्य स्त्रीवादाची एक धारा आपल्या आयुष्याचं मातेरं करणारा पुरुष नाकारते। मीही या मातेरं करणाऱ्या पुरुषांबद्दलच बोलते। मी तर पुरुषाला माझ्यासोबत घेऊन जाणारी स्त्रीवादी आहे। एकमेकांशिवाय आपण अपुरे आहोत याची जाणीव मला सुद्धा आहे असं त्या नेहमी म्हणतात। खरं तर सत्तेच्या लालसेनं जशी जाती व्यवस्था धर्मव्यवस्था काम करत असते ना तशी लिंग व्यवस्था सुद्धाही काम करते। माझा आक्षेप आहे तो या सत्तेच्या राजकारणालाच, असा त्यांनी आपल्या जी मुलाखत झाली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर या विश्वाच्या निर्मितीचा स्रोत आपण असल्याचा भ्रम या पुरुषांच्या मनात कधी निर्माण झाला
याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न मी करत असते असं त्या सांगत आहेत. खरं तर या नात्याला ओलावा, या नात्याला एकमेकांना बांधून घेणं खरं तर मला नेहमीच आकर्षित करत आलेलं आहे हे त्यांनी सांगितलंय. त्यांच्यात असलेलं मनाचं आणि शरीराचं असं दोन्ही नाती त्यांना आकर्षित करतात. त्यामुळेच त्या म्हणाल्या, मी आक्रमक असेल कदाचित, पण पुरुषद्वेष्टी खचितच नाही, असं त्यांनी हे सांगितलेलं आहे. खरं तर त्यांची जडणघडण जी काही झाली असेल किंवा त्यांचा पिंडच तो असावा की निसर्ग कविता खरं तर त्यांना गुणगुणायला आवडतातही, निसर्गाचे सारे विभ्रम त्यांना आकर्षित करतातही, पण त्याही पेक्षा त्यांना जगण्यातली विसंगती जी आहे ना ती जास्त आकर्षित करत असते. त्यामुळे लहानपणापासून त्यांना भावलेले बासी मर्ढेकर, केशवसूत, नंतर नारायण सुर्वे हे त्यांना खूप भावले. पण कविता जेव्हा त्या वाचायला लागल्या ना त्यानंतर जास्त आवडले ते सदानंद रेगे, टी.एस. एलियट असे कवी. रेगे मर्ढेकर तर त्यांनी पुन्हा पुन्हा वाचले, पण रवी किरण मंडळाच्या कवींची कविता मला काही वाचावीशी वाटली नाही. खरं तर या समकालीन कवी ज्या आहेत त्या कवितांविषयी त्या नेहमीच बोलत असतात. आता ही कविता आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी आपण कवयित्रीचा परिचय पाहिलेला आहे. कवयित्रीचा परिचय पाहताना त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. परत त्या ह्या कवितेकडे कशा वळल्या हेही आपण पाहिलेलं आहेच आहे. पण ही कविता जेव्हा त्या लिहितायत तेव्हा खरं तर ही आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये ही जी कविता आलेली आहे हे खरं चिंतनपर काव्य आहे. आणि स्त्री पुरुष समानतेचं जे मूल्य त्यांनी या कवितेमधून आपणापुढे मांडलेलं आहे हे आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांमध्ये आपण शिक्षकांनी अगदी आदरपूर्वक रुजवावं हे इथं त्यांना अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांमध्ये भावी जीवनामध्ये आशावाद निर्माण करायचा आहे. म्हणजे समाजातली परिस्थिती काय आहे ते बघून त्यांनी वागलं पाहिजे हे निश्चितच आहे. पण स्त्रीकडे आदराने बघावं हाही दृष्टिकोन इथे प्राप्त होतो. कारण स्त्रीचं माणूस पण कसं महत्त्वाचं आहे हेच त्यांनी या याच्यातून दाखवून दिलेलं आहे. आता मग ही कवयिता आपल्याला जी शिकायची आहे या कवितेमध्ये खरं तर पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रीचं स्थान नेमकं काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. स्त्री पुरुषांबरोबर तिची जी पात्रता आहे ती नेहमीच सिद्ध करत आहे. जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय तर खरं तर दोघांनाही एकमेकांच्या सहकार्याची आवश्यकता आहेच आहे. आणि ही जी भावना आहे ना ही भावना आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांमध्ये आपण रुजवणं खरंच गरजेचं आहे. आणि यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांना तसं घडवलंच पाहिजे. स्त्रियांची कामं आणि पुरुषांची कामं यात कधी भेदाभेद करू नये हेच आपण विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. आणि हा भेदाभेद आपण जाणीवपूर्वक नष्ट करावा यासाठी आपण मुलांना आणि मुलींची कामं ही वेगवेगळी न मानता एकत्र रीतीने त्यांना सांगावीत, म्हणजे दोघांनाही ती कामं करण्यातला आनंद मिळेल हेच इथं सांगायचं आहे. आणि हेच उद्याच्या जगाचं आश्वासक चित्र या कवितेमधून कवयित्रीने रेखाटलेलं आहे. नंतर या कवितेमधलं स्त्री पुरुष समानता हे मूल्य आणि संवेदनशीलता हे मूल्य आपण कवितेचा आस्वाद घेता घेता मुलांच्या मनामध्ये अगदी सहज रुजवू शकतो. स्त्री पुरुष समानता, महिला व अन्य दुर्बल घटकांचे सबलीकरण कसं केलं पाहिजे हेही सांगायचं आहे. सामाजिक अडसरांचा जे निर्मूलन आहे ते पण कसं करता येईल हेही इथे आपण दाखवून देणार आहोत. खरं तर हे आश्वासक चित्र, ही कविता अभ्यासताना, हे चिंतनशील काव्य अभ्यासताना स्त्रीला समान दर्जा देणं किती गरजेचं आहे हे इथे आपण त्यांना सांगायचं आहे, त्यांच्या मनावर आपण बिंबवायचं आहे. स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र जे कवयित्रीने रेखाटलं आहे, ही कविता भावपूर्ण रीतीने आपण जेव्हा सादर करतो तेव्हा हे निश्चितच मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. आणि हे चित्र प्रत्यक्षात साकार येईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार हा सर्वकालिक आहे. स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेमध्ये चित्रित केलेलं स्त्री पुरुष समानतेचं मूल्य आपल्या विद्यार्थ्यांमध्ये
संक्रमित व्हावं व रुजावं या उद्देशाने या कवितेचा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश केलेला आहे। आपण या कवितेमधून स्त्री पुरुष समानतेचं मूल्य, स्त्रीचं स्थान, पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये असलेलं स्त्रीने मिळवलेलं स्थान, नंतर दोघांनाही एकमेकांना समानतेची वागणूक आणि सहकार्याची वागणूक कशी देता येईल हेच आपण या कवितेतल्या मुलगी आणि मुलगा या दोघांच्याही प्रतीकातून आपण इथे सांगणार आहोत। तेव्हा आपल्याला ह्या कवितेमध्ये मुलगी भातुकलीचा खेळ खेळताना दिसणार आहे। त्यानंतर मुलं आणि मुली चेंडूचा खेळ जो दोघंही नंतर एकत्रितपणे खेळणार आहे तेही आपल्याला या कवितेमध्ये बघायचं आहे। कारण कवितेची सुरुवात जी आहे ही भाताचं आधन आणि भातुकलीचा खेळ या माध्यमातून झालेली आहे। आपल्याला ह्या कवितेमध्ये हे दोघंही कसे एकमेकांच्या सहकार्याने खेळतायत हेच पाहायचं आहे। पण ही कविता आपण जेव्हा अभ्यासतो ना तेव्हा आपल्याला ही आज ज्या स्त्रीला समाजामध्ये स्थान आहे हे स्थान मिळवण्यामागे या स्त्री शिक्षणाचा प्रसार करणारे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जी काही मेहनत घेतली आणि स्त्री शिक्षणाचा पाया जो रचलेला आहे आणि त्यामुळे जी स्त्री आत्मनिर्भर होऊन आज समाजामध्ये शिक्षण घेत आहे याचं चित्रही कुठेतरी मुलांच्या मनावर आपल्याला रुजवायचं आहे, ठसवायचं आहे हेच आपण बघणार आहोत। कारण आज त्यांनी स्त्री शिक्षणाची जी सुरुवात केलेली आहे अनेक कष्ट घेऊन, अनेक त्रास घेऊन, त्यामुळे आजची स्त्री गगनभरारी घेत आहे। कारण आजच्या स्त्रिया ज्या आहेत आपण पाहिलंय की अवकाशयानाच्या द्वारे सुद्धा भरारी घेत आहेत। अवकाश यात्री पण त्या सुनीता विल्यम, कल्पना चावला यांसारख्या सुद्धा त्या झालेल्या आहेत हे आपणही या कवितेच्या माध्यमातून सांगणार आहोतच। नंतर अनेक स्त्रिया ज्या समाजामध्ये विविध उद्योग व्यवसायामध्ये, बँकेच्या क्षेत्रामध्ये किंवा अन्य सामाजिक घटकांमध्ये अग्रेसर आहेत त्याची पण ओळख आपण या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना करून देणार आहोत। म्हणजे स्त्री सुद्धा आज आत्मनिर्भर होऊन कशी पुढे जाते हे या सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या कार्यातून आपण आज यांना दाखवणार आहोत। त्यानंतर आजच्या समाजामध्ये जी स्त्रियांची बदललेली परिस्थिती आहे ती पण आपण विद्यार्थ्यांपुढे आणून द्यायची आहे। एकेकाळी स्त्रीचा गर्भ नको असं म्हणणारे आज मुलगी नकोशी ती हवीशी अशी वाटचाल झालेली आहे। म्हणजे आज घराघरांमध्ये एकच अपत्य मुलगी असली तरी ते चालतंय। म्हणजे वंशाचा दिवा ही कुठेतरी आज हळूहळू का होईना ही मागं पडत चाललेली भूमिका आपण बघत आहोत। नंतर स्त्रियांच्या समाजामध्ये कशी स्थिती बदललेली आहे हेही अभ्यासणार आहोत। नंतर स्त्री पुरुष समानता हेही आपण इथे त्यांच्या मनावरती हे मूल्य रुजवायचं आहे। त्याच्यासाठी मुलगा मुलगी भेद नको आणि मुलगी झाली खेद नको असंच आपण या ठिकाणी इथे सांगायचं आहे। कारण हीच मुलं उद्या या समाजाचं प्रतिनिधित्व करणारी आहेत। तेव्हा हे चित्र मुलांच्या मनावर आज जर आपण बिंबवलं तर ते निश्चितच समाजामध्ये सकारात्मक चित्र घेऊन येतील असा आशावाद आपल्याला वाटतोय। आणि हाच आशावाद कवयित्री नीरजा यांनी या कवितेतून रेखाटलेला आहे। तर हे स्त्री पुरुष समानतेचं आणि एक उद्याच्या जगाचं आश्वासक चित्र आता आपण या कवितेतून बघणार आहोत। सुरुवातीला मी कविता आपणापुढं सादर करते। तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची। मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून। ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर। बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात। मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे, अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या। मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा। मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची। ती म्हणते, मी दोन्हीही करू शकते एकाच वेळी,
तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपावतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडी नाही. ही कविता निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातील आहे. ही कविता मुक्तछंदातील आहे आणि कवितेचा आशय अत्यंत साध्या सोप्या शब्दात सांगितलेला आहे. वाच्यार्थ जेव्हा आपण कविता वाचतो तेव्हा तो हळूहळू कमी होत जातो आणि त्याचा लक्षार्थ क्षणोक्षणाने वाढत जातो. कारण मुलगा आणि मुलगी हे समाजाचं प्रतिनिधित्व करणारे घटक आहेत, पण ते आजच्या समाजातील स्त्री आणि पुरुष या दोघांचंही प्रतिनिधित्व या कवितेमध्ये आपणास करून दिलेलं आहे. आपण पहिलं कडवं पाहणार आहोत. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. आता घराचा झरोका हे जे प्रतीकं इथं वापरलेली आहेत, त्या प्रतीकं आणि प्रतिमांच्या माध्यमातून कवयित्रीला हेच सांगायचं आहे की घराचा झरोका म्हणजे एक मर्यादित जग आणि या मर्यादित विश्वातून ती समोरचं हे जे चित्र आहे हे ती बघतीये की तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. म्हणजे जी मुलगी खेळत आहे ती तापलेल्या उन्हाच्या आडोशाला, म्हणजेच काय तर प्रत्यक्ष काही ती मुलगी तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसलेली नाहीये, तर ती घरामध्ये संसार करता करता जी स्त्री अनेक उन्हाळे पावसाळे झेलते, अनेक सुखदुःख झेलते आणि ही सुखदुःख झेलता झेलता ती मुलगी खेळत आहे म्हणजे संसार करत आहे. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. म्हणजे लहान मुलं जो भातुकलीचा खेळ खेळतात, म्हणजे अगदी छोटी छोटी भांडी, खोटी खोटी भांडी घेऊन ही मुलं आपलं मन रमवत आहेत आणि हा आनंद खेळण्याचा घेत आहेत. तर असा हा भातुकलीचा खेळ खेळताना ती मुलगी तिच्या हातातली बाहुली मांडीवर ठेवून थोपटवते आणि सहज रीतीने भाताचं आधन ती गॅसवर चढवतीये. म्हणजेच काय की स्त्री चूल आणि मूल दोन्ही सांभाळतीये हे या ठिकाणी इथं सांगायचं आहे की दोन्हीही ती अगदी समर्थपणे ही गोष्ट पेलत आहे. हे यामधला तिचा आत्मविश्वास या ठिकाणी इथं दिसून येत आहे. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. बाजूलाच मुलगा खेळतोय. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती आहे, ते आपल्या नेहमीची जी कामं आहेत ती करत राहतात. मग या ठिकाणचा हा मुलगा आहे तो चेंडू वर उंच उडवून नेमका तो हातामध्ये झेलत आहे. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाहुलीला ठेवून ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. बघा, मुलीने ते कौतुकाने त्याच्याकडे पाहिलंय की किती छान हा मुलगा खेळतोय आणि अचानक तिच्या मनामध्ये येतं की हे आपणही खेळू शकतो. हा आत्मविश्वास तिच्या मनामध्ये जागा झालाय. म्हणजे पुरुष जे कामं करतायत ती कामं मी सुद्धा करू शकते. हे कौशल्य माझ्याकडे आहे, हा आत्मविश्वास तिला आहे. म्हणून मुलगा तिला त्याचं जे कसब आहे ते पुन्हा दाखवतो. कसब म्हणजे कौशल्य. कौशल्य तो पुन्हा तिला दाखवतोय. चेंडू कसा उंच उडवायचा आणि कसा हातात झेलायचा ते. आणि मुलीने चेंडू मागितलाय. आता इथे पुरुषप्रधान संस्कृती प्रकर्षाने जाणवते आपल्याला. बघा, तो हसून म्हणतोय की तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. म्हणजे तिला सांगितलंय की तू तुझी नित्याची जी कामं आहेत ना,
स्वयंपाक करायचं, आपलं स्वयंपाकघर सांभाळायचं, हे काम तू कर, तू भाजी वगैरे हेच तयार कर, हेच तुझं कार्यक्षेत्र आहे. तो तिला हिनवत आहे त्या ठिकाणी की तू स्त्री आहे आणि तुझीच तू कामं करायची आहे, आमच्या क्षेत्रामध्ये तू पदार्पण करू नकोस, असं शेवटी नकळतपणे त्याला सांगायचं असावं. तेव्हा ती म्हणतीये, मी दोन्ही करू शकते एका वेळी, तू करशील. मुलीने छानपैकी इथं उत्तर दिलंय की तिच्यातला तो आत्मविश्वास किती चांगल्या रीतीने जागृत झालेला आपण बघतोय. की ती म्हणते, मी दोन्ही करू शकणार आहे एकाच वेळी, तू करशील. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण समाजामध्ये हे बघत आहोत की स्त्री दोन्ही कामं एकाच वेळी करतीये. ती बाहेरचं क्षेत्र, आपलं नोकरी व्यवसायाचं क्षेत्र अगदी आनंदाने आणि हसत खेळ सांभाळतीये आणि परत एवढी दमून थकून आल्यानंतर सुद्धा ती घरातली कामं सुद्धा तेवढ्याच उमेदीने करतीये. कारण घरातल्या आपली कर्तव्य ती तिथं विसरत नाहीये. हेच इथं कवयित्रीला इथं सांगायचंय. म्हणजे तिच्यातला आत्मविश्वास ती दाखवत आहे. मग मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. की उंच उडवलेला चेंडू जो आहे ना, तो आभाळाला शिवून परत पुन्हा तिच्या ओंजळीत येत आहे. आणि मुलाला आश्चर्य वाटतं की मुलगी हे कौशल्य किती आत्मविश्वासाने ती शिकली आहे आणि तिने ते हस्तगत केलेलं सुद्धा आहे. म्हणजे आजची स्त्री सगळ्या प्रकारची कौशल्य कशी चांगल्या रीतीने हस्तगत करते, हेच या कवितेच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. आणि आता तीही म्हणतीये, मी जर दोन्ही केलेलं आहे तर तूही दोन्ही करू शकतोस. आता तुला करायचं आहे तुझं कौशल्य सिद्ध. मग आता मुलगा मांडी घालतो बिचारा आणि गॅस समोर बसत आहे. दोन्ही हातांनी थोपटतो बाहुलीला प्रथम आणि शोधतो पातेलं भाजीसाठी. म्हणजे पुरुष सुद्धा मुलांचं पालन पोषण किती चांगल्या रीतीने करू शकते हे या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे. ते सुद्धा वेळ आली तर स्वयंपाकघर सुद्धा किती चांगल्या रीतीने सांभाळू शकते हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांना हे कौशल्य हळूहळू का होईना पण निश्चितच प्राप्त होईल, हा आशावाद या ठिकाणी कवयित्रीने व्यक्त केला आहे. हळूहळू शिकेल तोही. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळलं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. परत पुन्हा या ठिकाणी तापलेल्या उन्हाच्या आडोशाला हा संदर्भ इथं आलेला आहे की तोही शिकणार आहे की आपलं कसब दाखवतानाच, म्हणजे त्याचं जे कौशल्य आहे, त्याचं नोकरी व्यवसाय शिक्षण सगळं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य दाखवताच तो घर सुद्धा चांगल्या रीतीने सांभाळणार आहे, हे इथं कवयित्रीने दाखवलं आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडी नाही. कवयित्री म्हणतीये, माझ्या घराच्या झरोक्यातून. कारण सुरुवातीला ती या ठिकाणी बघत आहे की मुलगा आणि मुलगी दोघंही आपापले वेगवेगळे खेळ खेळत आहेत. पण आता कवितेचा हा जो उत्तरार्ध आहे, या उत्तरार्धामध्ये कवयित्रीने इथे सांगितलेलं आहे की माझ्या घराच्या झरोक्यातून हे मर्यादितच जग आहे, पण या मर्यादित जगातून पुढचं जे विशाल जग आहे ना, ती पाहत आहे. तर या जगामधलं एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं तिला इथं दिसणार आहे की ज्यामध्ये सगळेच खेळ जे आहे हे एकत्र रीतीने खेळले जाणार आहेत. म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनाही एकमेकांचं सहकार्य या ठिकाणी मिळणार आहे, हेच तिला इथे सांगायचं आहे. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, म्हणजे या खोट्या भासमयी जगातून जेव्हा वास्तव जीवनामध्ये हे दोघंही प्रवेश करतील तेव्हा हातात हात असेल दोघांचाही. म्हणजे दोघंही एकमेकांना समर्थपणे या ठिकाणी साथ देतील, हेच इथं कवयित्रीला सांगायचं आहे की ज्यावर विसावेल बाहुली आणि चेंडू जोडी नाही. बाहुली आणि चेंडू म्हणजेच काय, दोघंही एकमेकांची कामं अगदी आत्मविश्वासाने करतील, सहकार्याने करतील, हेच कवयित्रीला इथे सांगायचं आहे. मग ह्या कवितेमधून आपण विद्यार्थ्यांना स्त्री पुरुष समानतेचं मूल्य अगदी वेगवेगळी उदाहरणं देऊन आपण इथे समजावून सांगत आहोत.
आणि या उदाहरणातून मुलांना आणि मुलींनाही आपण स्त्री पुरुष एकच पातळीवर जाऊन काम करणार आहोत आणि दोघांमध्येही समानता आणि सहकार्य हीच भावना कशी वाढीस लागेल हे इथं सांगायचं आहे. मित्रांनो, या कवितेवरती ज्या आकलनाच्या कृती येणार आहेत त्या तुम्ही सहज सोडवणार आहात, कारण त्या एकेका गुणाच्या येतील. कविता अत्यंत साधी सोपी आहे. म्हणजे मुलगा मुलगी काय खेळत आहेत किंवा ते दोघांनी एकमेकांचं कौशल्य कसं दाखवलं आहे अशा आशयाच्या कृती येते. पण काव्य सौंदर्य आणि रसग्रहण ह्या कृती सोडवताना आपल्याला कवितेची प्रस्तावना लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर की स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता, तुमचे काय काय उपाय आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी इथे सांगू शकू. की वेगवेगळे उपायासाठी तुम्ही काय करणार आहात, दोघं एकमेकांना कसे सहकार्य करणार आहात हे या ठिकाणी आपण सांगायचं आहे. आज आपण या वेगवेगळ्या उदाहरणातून मुलांना सांगायचं आहे की जसिंदा आर्डेन या न्यूझीलंडच्या आहेत आणि सॅना मरीन या फिनलँडच्या आहेत. सॅना मरीन फिनलँडच्या असून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये फिनलँडला किती अग्रेसर केलेलं आहे. आणि न्यूझीलंड हे जे क्षेत्र आहे किंवा हा जो देश आहे या देशामध्ये आज एकही करोना पेशंट सापडलेला नाहीये. म्हणजे या दोघींनीही अत्यंत लहान वयामध्ये सुद्धा किती चांगल्या रीतीने कार्य करून समाजापुढे किती चांगला आदर्श घालून दिलेला आहे. म्हणजे एक स्त्री असून सुद्धा त्या दोघींनी आपापले देश, आपला कार्यभार किती यशस्वी रीतीने सांभाळला आहे हेच इथे सांगायचं आहे. या दोघींच्याही उदाहरणातून आपण हे दाखवायचं आहे की स्त्री अबला नसून ती सबला आहे आणि कसं यशस्वी रीतीने आपल्या समाजामध्ये स्थान प्राप्त करते हे या दोघींच्या उदाहरणातून आपण दाखवून द्यायचं आहे. मी आपणापुढे हा आशावाद व्यक्त करते की मी जो आशय सांगितला आहे तो निश्चितच तुमच्या लक्षात आला असेल आणि यावरून तुम्ही या कवितेवर आधारित कृती सोडवाल असं मला निश्चितच वाटतंय. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, मी इथेच थांबते. धन्यवाद.